तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर साखर आणि तेल सोडल्यानंतरचा हा 30वा दिवस आहे, म्हणजे 30 दिवस कंप्लीट झालेत आणि आम्हाला काय काय रिझल्ट आले तेच तुमच्याबरोबर शेअर करतो। तर साखर आणि तेल सोडल्यानंतर भरपूर फायदे झालेत आणि विशेष म्हणजे आम्ही 30 दिवसासाठी कशासाठी केलं होतं त्याच्या मागे एक कारण आहे आणि ते आत्तापर्यंत मी सांगितलं नव्हतं। तर सांगा कशासाठी आपण केलेलं। नमस्कार, माझा कोलेस्ट्रॉल 290 झाला। तर मला क्लिअरमध्ये बोललं होतं, तुला जरूरत असलं तू गोळ्या खा, माझ्यासाठी खाऊ नका। म्हणून मी दिवसा असा डायटिंग प्लॅन केला आहे। त्यामुळे मला बहुत आहे ना, माझ्या शरीराला माझा कोलेस्ट्रॉलसाठी आहे ना इतका मला फरक पडला आहे। 290 होता तरी त्यामधून इतका कमी झाला काय माहिती आहे, 212पर्यंत आणला। हेच माझे चालले होते 31 दिवसाचे आहे ना, आपल्या लाईफमध्ये आपण का करू शकत नाही। मी एवढंच केलं तर काय माहिती, आपल्या लाईफमध्ये तर असं स्ट्रॉंग बनत असतं तर मला डॉक्टरकडे जायला जरूर लागणार नाही, गोळ्या खायला जरूर लागणार नाही। स्ट्रॉंग राहताला मी सुखी असला तर आहे ना, तुमचा परिवार सुखी राहील। साखर आणि तेल सोडल्यानंतर एकदम मस्त वाटतंय। म्हणजे काय, पहिल्यांदा आपण जर सोडलं ना तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे साखर खावीशी वाटते किंवा तेलाचं चमचमीत झणझणीत आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना आवडतं, तसं खावं असं वाटतं, पण कंट्रोल करायचंच आहे। खरं तर हे सगळं पतीजींमुळं केलं मी, कारण ह्यांनी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रयत्न करत होतं। मग म्हटलं की माझ्यासाठी असंच आजपासून बिना तेलाचं जेवण बनव आणि मी साखर पण खाणार नाही। तर म्हटलं एकट्यासाठी नको, मी पण तसं फॉलो करावं, म्हणून मग साखर आणि तेल सोडल्यानंतर झपाट्याने आपलं वजन कमी होतं। तर तुम्ही पूर्वीचा आमचा व्हिडिओ बघितला असतील आणि आत्ताचा हा व्हिडिओ पण बघत असाल तर पूर्वी व्हिडिओमध्ये बघा, पतीजींचं वजन 72 किलो होतं आणि आत्ता त्यांचं वजन आहे 66 किलो, म्हणजे 6 किलो वजन एका महिन्यात त्यांचं कमी झालंय। पण माझं 60 वजन होतं आणि आता 57 झालंय आणि माझं फक्त 3 किलो वजन कमी झाले, कारण पतीजी जास्त व्यायाम करतात आणि वजन कमी होतं। म्हणजे फक्त आहार घेतल्यामुळे वजन कमी होत नाही, त्यासाठी आपल्याला एक्सरसाइज पण करावी लागते आणि तशी मेहनतसुद्धा घ्यावी लागते। पाणी जास्त प्यायचं, जेवण करताना चावून खायचं आणि बिना तेलाचंच खायचं। नंतर डायटिंग कशासाठी करायचे, का करायचे, फक्त स्वतः विचार करायचा, फक्त लोकांसाठी करायचं, आपल्या शरीरासाठी करणार आहे। तेच तुम्हाला सांगतो, फक्त डायटिंग करायला असली तर आहे नाही, करेक्ट 31 दिवस तुम्ही डायटिंग केलं तर आपल्याला शुगर जाईल, BP जाईल, सगळे जाईल। जे काही आम्ही खाल्ले ना ते सगळ्या रेसिपी मी पहिला अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही जर बघितल्या नसतील तर नक्की बघा। आणि जसं आम्ही दाखवत होतो त्याच पद्धतीने सगळं खात होतो, त्यामुळे एवढे लगेचच झपाट्याने वजन पण कमी झालं आणि कोलेस्ट्रॉल 290 पासून आता 210 झालेलं आहे। खरं तर आम्ही कोलेस्ट्रॉलसाठीच हे सगळं केलेलं, पण सगळं अगोदर सांगायला नको म्हणून लास्टला सांगते। आणि आपल्याला काही कायमस्वरूपीचं तेल सोडायचं नाही, फक्त एकच महिना सोडून बघायचं आहे। 365 दिवसात आहे ना, फक्त 1 महिना तुम्ही फक्त आपल्याला। बऱ्याच ताई म्हणत होत्या की साखर आम्ही सोडू शकत नाही किंवा आम्हाला चहा प्यायची सवय असते, तर पहिल्यांदा हळूहळू चहाचं प्रमाण कमी करत जायचं। जर आपण 1 कप भरून चहा पित असेल तर थोडा थोडा कमी करत करत पूर्ण नंतर कमी करून जायचा। आम्ही चहा किंवा कॉफी पित नाही, त्यामुळे आम्हाला काही त्याचा प्रॉब्लेम आला नाही। कधीतरीच आम्ही पितो, म्हणजे असं रोज घरी सकाळी किंवा इव्हिनिंगला असं काही चहाचं प्रकारच नाही, त्यामुळे आम्हाला काही त्याचा प्रॉब्लेम आलेला नाही। आणि राहिला विषय तेलाचा, तर बिना तेलाचं आम्ही कधी कधी असं खात होतो, म्हणजे पूर्णपणे 1 महिना कधीच बंद केलेलं नाही। पतीजी नेहमी असं वेगवेगळं हेल्दी खाण्याकडे त्यांचा जास्त कल असतो, त्यामुळे बिना तेलाचं बनवायला सांगत होतं। कोलेस्ट्रॉल वाढला की बिना तेलाचं आमच्या घरी बरेच जण म्हणत होते की साखर आणि तेल आपल्या शरीराला जरूरत आहे, आपण खायलाच पाहिजे, पण आपण काही कायमस्वरूपी हे सोडायचं नाही, फक्त 30 दिवसासाठी करायचं आहे। त्यात आपल्याला हे करायचं आहे, त्यामुळे करू शकतोय आपण। आणि साखरेची आपल्या शरीराला गरज आहे आणि त्यामुळे सगळी म्हणतात की थोडी तरी खायला पाहिजे, पण आपण जे फळं वगैरे खातोय त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यक आहे तेवढी साखर भेटते, त्यामुळे साखरेचा काही विषय नाही। आणि तेलाचा म्हणजे बरेच जण म्हणतात तेल खाल्लं नसतं निस्तेज दिसाल किंवा सुरकुत्या लवकर पडतील, सुकून जाचाल, बरेच जण असं म्हणतात। पण आपण फक्त 1 महिन्यासाठी तेल बंद करतोय, नंतर आपण हळूहळू चांगलं तेल वापरायचं। चांगलं म्हणजे असं फिल्टर केलेलं तेल वापरायचं नाही, रिफाईंड ऑइल वापरायचं नाही, म्हणजे घाण्यावरचं तेल असतं ते आपण वापरू शकतोय किंवा तुपाचा वापर करू शकतोय। थोडं थोडं तूप किंवा तेल आपण भाजी बनवताना टाकायचं, काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही। फक्त 1 महिन्यासाठी बंद केलं तरी भरपूर आपल्याला फायदे होणार आहेत पुढे, म्हणजे कंटिन्युअसली करावंच असं नाही, वर्षातून 1 महिना फक्त आपण करायला पाहिजे असं वाटतंय। आणि वजन जर कोणाला कमी करायचं असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत, साखर आणि तेल बंद करणं एकदम
बरोबर आहे, पण हे सगळं तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा, तुमचं कोलेस्ट्रॉल, BP, शुगर सगळं चेक करा, ती रिपोर्ट बघा, डॉक्टरांना दाखवा आणि मगच तुम्ही तसं करा. आम्ही सांगतोय म्हणून करू नका, म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीने करू शकता. म्हणजे आता यूट्यूबवर सगळेच म्हणतात की 30 दिवसासाठी साखर आणि तेल सोडा, असं असं होईल, असं असं होईल. तर ते सगळं खरं आहे मला वाटतं, कारण आम्ही आता करून बघितले आणि हे पण आम्हाला शक्य झालं नसतं. पण आता आधीची बोर्डची एक्झाम आहे, त्यामुळे आम्ही काही बाहेर कुठे जाणार पण नव्हतो आणि 1 महिना आम्हाला क्लिअरमध्ये हे सगळं फॉलो पण करता येईल असं वाटलेलं. म्हणजे पतीजी नेहमीच करतात, त्यात काही डाऊटच नाही, पण मी पण त्यांच्याबरोबर केलं. पण ज्यावेळेस मी ही सुरुवात केली त्यावेळेस माझं कोलेस्ट्रॉल, BP, शुगर सगळं काही चेक केलेलं होतं. तर आत्ता पूर्ण 30 दिवस झाल्यानंतर अजून एकदा चेक केल्यानंतर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण एकदम कमी झालं. पतीजींचं कमी झालं, पण ते कमी व्हायलाच पाहिजे होतं, पण माझं बरोबर होतं आणि आता एकदम कमी झालं. त्यामुळे तसं नको व्हायला, कारण आपल्याला कोलेस्ट्रॉल जास्त पण आपल्या शरीराला चालत नाही आणि कमी पण चालत नाही. सगळं काही बॅलन्स असावं, त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही सगळे टेस्ट करा आणि नंतरच अशी सुरुवात करा. तुम्ही आमचे पहिले टूरचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती झालं असेल की आम्हीसुद्धा बाहेरचं भरपूर खातो. म्हणजे जर संडेला आम्ही बाहेर कुठे ना कुठे फिरायला जातो तर त्यावेळेस शक्य होत नाही घरातलं सगळं काही घेऊन जाणं. तर आम्ही बाहेरचं खात असलो तरी घरी आम्ही पौष्टिकच आहार घेतो, त्यामुळे आमचं सगळं मॅनेज होतं. पण ह्या 1 महिन्यात आम्ही कडक सगळं पाळून व्यवस्थितपणे सगळं फॉलो केलेलं होतं, त्यामुळे असा रिझल्ट आला. तर 30 दिवस कसं गेलं आम्हाला कळलंसुद्धा नाही. मस्त होती जर्नी आमची आणि रोज काहीतरी बनवायची उत्सुकता वाढत होती. म्हणजे आज काय बनवायचं, कारण रोज आपण असं जेवण बनवत नाही. त्यामुळे ह्या दिवसात खरं जास्त अनुभव आला, जेवण कसं आणि कशा पद्धतीने बनवायला पाहिजे, काय कोणकोणत्या रेसिपी कशा लागतात ते सगळं काही समजलं आम्हाला. साखरेमुळे स्किनवर सुद्धा जास्त परिणाम होतो आहे. तर जसं आपण साखर सोडू तसं स्किन पण चांगली व्हायला सुरुवात होते, म्हणजे चमकदार बनते. ऑटोमॅटिकली स्किनचं जे काही प्रॉब्लेम आहेत, इचिंग म्हणा, पिंपल म्हणा किंवा असं जास्त स्किन डल होणं, हे सगळं प्रॉब्लेम कमी होऊन जातात. तर एवढा आम्हाला अनुभव आला ह्या 30 दिवसात. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वजन झपाट्यानं कमी होते. ह्या दोन्ही वस्तू आपण सोडल्या तर ते कसं काय ते तुम्हाला अजून एकदा डबल मी रिपीट सांगते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी लवकर उठा, व्यायाम करा, योगा करा, तुम्हाला जे काही एक्सरसाइज करायचं आहे किंवा जिमला जायचं आहे, कुणाला झुंबा क्लासेसला जायचं आहे, तुम्ही काही करू शकता. कोणत्याही पद्धतीची एक्सरसाइज करू शकता. म्हणजे चालायला जायचं असेल तर तुम्ही वॉकिंगसुद्धा करू शकताय. तर सकाळी 1 तास आणि रात्री 1 तास किंवा पूर्ण दिवसात 2 तास व्यायाम केलाच पाहिजे. आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये काही पण टाकून ते पाणी उकळून तेच पाणी प्यायचं. म्हणजे पूर्ण दिवसाची एनर्जी टिकून राहील, कारण पोटाचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते कमी होतील आणि वजनसुद्धा झपाट्याने कमी होईल. तर त्या पाण्यामध्ये काय काय टाकायचं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, दाखवलेलंसुद्धा आहे. तर तुम्ही त्या पाण्यामध्ये जिरं टाकू शकता, ओवा टाकू शकता, मेथी टाकू शकता, नंतर लिंबू टाकून सुद्धा पाणी बनवू शकता. बरंचसं काही त्याच्यामध्ये ॲड करून तुम्ही वेगवेगळं पाणी बनवू शकता. तर व्हिडिओ मी डिटेलमध्ये अपलोड केलेले आहेत, पाहिले नसतील तर नक्की पहा. त्याच्यानंतर नाश्त्यासाठी जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर हलका फुलका नाश्ता करू शकताय. आणि आम्ही तर नाश्त्यामध्ये शेक किंवा ज्यूसच प्यायचो. दुपारी तुम्ही पौष्टिक असा आहार घ्या, कसा घ्यायचा ते पण मी सांगितलेलं आहे, दाखवलेलंसुद्धा आहे, रेसिपीसुद्धा बनवून दाखवलेल्या आहेत. आणि हे सगळं करताना पाणी जास्त प्यायचं. जमत असेल तर कोमट पाणी प्यायला सुरुवात करा. कोमट पाणी पिलं तरी लगेच इफेक्ट होतो, म्हणजे वजन कमी होण्यासाठी. आणि जेवण करताना नेहमी 1 घास 32 वेळा चावून खायचा. 32 बार फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल कदाचित बऱ्याच जणांना. तर बऱ्याच वर्षापासून आम्ही तसं करतो आहे. आणि जर तुम्हाला लगेचच वजन कमी करायचं असेल तर रात्रीचं जेवण पूर्णपणे बंद करा. सकाळी नाश्ता करा, दुपारी जेवण करा पोट भरून आणि रात्री न जेवण करता काहीतरी ज्यूस वगैरे पिऊ शकताय 6पर्यंत. तर असं केलं तरी सुद्धा लगेचच वजन कमी होऊ शकते. आम्ही रात्रीचं जेवण करत होतो, आम्ही कधीच जेवण स्किप केलेलं नाही, कारण मला वजन कमी करायचंच नव्हतं. कोलेस्ट्रॉलसाठी खरं आम्ही हे सुरू केलं होतं. आणि यामुळे काय झालं की स्किन पण चांगली झाली, केससुद्धा चांगले झालेत आणि
विशेष म्हणजे पतीजींचा कोलेस्ट्रॉल एका महिन्यात एवढा कमी झाला, नाहीतर गोळ्या खाव्या लागल्याच असत्या. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ही जर माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.